वेलकम टू माय रुचिगंध चॅनल। आज बाहेर पाऊस पडत आहे म्हणून मनात काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होती। असाच एक चटपटीत रेसिपी मी आज आपणास बनवून दाखवणार आहे। त्या रेसिपीचं नाव आहे चना कोलीवाडा। यासाठी लागणारं साहित्य आहे 1 कप चणे, 15 ते 20 लसूण पाकळ्या, 1 चमचा चाट मसाला, 2 चमचे तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ, 4 चमचे कॉर्नफ्लोअर, 4 चमचे तांदळाचे पीठ। इथे आपण 1 कप चणे हे रात्रभर पाण्यात भिजत घातले आहेत आणि ते आपण सकाळी कुकरच्या डब्यामध्ये पाणी न घालता त्याला 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। पाणी न घातल्यामुळे आपले चणे हे ओव्हरकुक होणार नाही। आता आपण कृतीकडे वळू। प्रथम आपण यामध्ये जे कॉर्नफ्लोअर घालू, त्यानंतर आपण तांदळाचं पीठ टाकू, हळद टाकून देऊ, तिखट मसाला टाकून देऊ, चाट मसाला टाकून देऊ आणि मीठ। हे सर्व साहित्य आपण स्पूनच्या साहाय्याने एकत्र करून घेऊ, म्हणजे आपल्या या चण्यांना सर्व हे पीठ लागेल। आता आपलं हे मिश्रण छान व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। इथे आपण तळण्यासाठी तेल गरम करत ठेवलेलं आहे कढईमध्ये। आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे आणि हे चणे आपण चणे जर खूपच सुके झाले असतील तर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा पाणी घालून मग हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। 5 मिनिटापर्यंत हे चणे आता आपण छान क्रिस्प असे तळून घेतलेले आहेत आणि अशाच प्रकारे सर्व आपण हे चणे तळून घेणार आहोत। इथे आपण पॅन तापत ठेवलेली आहे, त्याच्यात आपण 2 ते 3 चमचे तेल घालून आपला लसूण आहे हा परतून घेणार आहोत। आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे, लसूण जनरली तोंडावरती उडते आणि आपण पॅनमध्ये परतून घेत आहोत। इफ यू लाईक माय व्हिडिओ